नमस्कार सर्वांना. रीड मराठी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आपण ऐकत आहोत कथारूप महाभारत. आजची आपली कथा आहे अपमानित दुर्योधन. कौरव द्वैतवनात गेले. राधेय, शकुनी, दुःशासन, दुर्योधन हे त्यांच्यापैकी प्रमुख होते. ते अतिशय आनंदी आणि उत्साही होते. त्यांच्या मागून मोठा आणि गाजावाजा करणारा लवाजमा येत होता. त्यांच्या बायका आणि सेवक यांच्या सोबत होते. द्वैतवनातल्या एका सुंदर तळ्याकाठी ते पोचले. त्यांनी तिथे मुक्काम केला. गायींची तपासणी त्यांनी सुरू केली. ती लवकरच संपली. राजा दुर्योधनाने गुराख्यांना पैसे आणि भेटवस्तू दिल्या आणि नंतर ते रानात शिकारीला गेले. सहलीचा आनंद मिळवण्यावर त्यांचा भर होता. काम्यक वन सोडून पांडव द्वैतवनात आल्याचे त्यांना कळले होते. दुर्योधनाच्या गुप्तहेरांनी ही बातमी आणली होती. दुर्योधनाने त्या क्षणी तळ्यात पोहायला जाण्याचा निर्णय घेतला. याचे कारण तळ्याच्या शेजारच्या भागातच पांडवांचा मुक्काम होता. दुर्योधन आपल्या सगळ्या बायकांना घेऊन तळ्याकाठी गेला. कुणी एक गंधर्व आपल्या लवाजम्यासहित तळ्याकाठी आला होता. दुर्योधनाच्या सेवकांनी ही गोष्ट दुर्योधनाला सांगितली. हे ऐकून दुर्योधन संतापला. त्याने त्या गंधर्वाला निरोप पाठवला की कौरवांचा सम्राट तिथे त्यांच्या राण्यांसह आल्यामुळे तू तलाव सोडून निघून जा. दुर्योधनाचे सेवक हा निरोप घेऊन गेले. त्या गंधर्वाने त्या निरोपाला मुळीच महत्त्व दिले नाही. तो हसला आणि दुर्योधनाच्या सेवकांना म्हणाला, तुमच्या मूर्ख राजाला जाऊन सांगा की त्याची आज्ञा पाळायला मी बांधलेलो नाही. स्वर्गलोकातले रहिवासी त्याच्या आज्ञा पाळतील असा त्याचा गैरसमज दिसतो आहे. तुम्हाला जर तुमचा जीव वाचवायचा असेल तर ताबडतोब चालू लागा. इथं काय घडलं याची हकीकत तुमच्या राजाला कळवा. गंधर्वाचा हा उद्धट निरोप ऐकून दुर्योधन संतापला. त्याने आपले सैन्य गोळा केले आणि तो तळ्याकडे निघाला. कौरवांचा राजा आपले सैन्य घेऊन युद्ध करण्यासाठी तळ्याकडे येतो आहे हे गंधर्वाला कळले. त्याने आपल्या सैन्याला लढण्याचा हुकूम दिला. गंधर्वाच्या शक्तीमुळे दुर्योधनाचे सैन्य घाबरून गेले. पण राधेय मात्र मुळीच भ्याला नव्हता. त्याने आपले सैन्य गोळा केले आणि गंधर्वाबरोबर लढायला सुरुवात केली. दुर्योधनाच्या सैन्याला आता पराभवाचा धोका दिसू लागला. दुर्योधन, शकुनी आणि दुःशासन इतरांनी आणि राधेयाला साथ दिली आणि ते गंधर्वाबरोबर लढू लागले. राधेय आपल्या सैन्याचा पराभव करतो आहे हे कळल्यामुळे गंधर्वाचा प्रमुख युद्धात उतरला. त्याने तुंबळ युद्ध केले. त्याच्यापुढे दुर्योधनाच्या सैन्याचा टिकाव लागेना. पण तरीही राधेय लढत होता. पण गंधर्वाच्या सैन्यापुढे त्याचेही काही चालेना. त्याने रथातून उडी घेतली आणि तो पळून गेला. राधेयासाठी अतिशय शर्मेची अशी ही गोष्ट होती. हे पाहिल्यामुळे कौरव सैन्य अतिशय भिवून गेले. दुर्योधन लढत होता. त्याने शत्रूला पाठ दाखवली नाही. दुर्योधनाचा रथ त्याच्या हातातून गेला. तो जमिनीवर उभा राहून लढू लागला. पण गंधर्वाच्या सैन्यासमोर त्याचा निभाव लागला नाही. गंधर्वाने दुर्योधनाचे केस पकडले. त्याचे दोन्ही हात पाठीशी दोरखंडाने बांधले आणि त्याला आपल्या रथात घालून तो घेऊन गेला. दुःशासन आणि त्याचे भाऊ यांची हीच गत झाली. त्यांच्या बायकांनाही गंधर्व घेऊन गेला. दुर्योधनाच्या परिवाराला धडकी भरली. निराश होऊन मागे उरलेले लोक युधिष्ठिराच्या आश्रमात आले. म्हणाले, धृतराष्ट्रांचे पुत्र आणि त्यांच्या बायका यांना एक गंधर्व पकडून घेऊन जातो आहे. तुम्ही त्याचा पाठलाग करा आणि आमच्या राजाची सुटका करा. हे ऐकून भीम म्हणाला, छान झालं. हे ऐकून मला अतिशय आनंद झाला आहे. त्यांनी जे केलं त्याची त्यांना शिक्षा मिळाली. त्यांनी आमचा छळ केला आहे. आम्ही जे पूर्वीच करायला हवं होतं ते कोणीतरी आता करत आहे. धैर्य दाखवून दुष्ट माणसांना शिक्षा करणारी शूर माणसं अजूनही या जगात आहेत. रानात भटकणाऱ्या आमचे हाल पाहून आपल्या डोळ्यांना मेजवानी देण्याच्या हेतून हा माणूस इथं आला. जो दुसऱ्याचं वाईट करू इच्छितो त्याचंच वाईट होतं. ही बातमी ऐकून मला अतिशय आनंद झाला आहे. दुर्योधनाच्या प्राक्तनाबद्दल भीमाने व्यक्त केलेला आनंद युधिष्ठिराला आवडला नाही. तो म्हणाला, तू जे बोललास ते मला आवडलं नाही. आपल्या चुलत भावाचे हे सेवक आपली मदत मागण्यासाठी इथं आले आहेत. आपण चुलत भावंड आहोत आणि भावंडात गैरसमज होण्याची नेहमीच शक्यता असते. पण असं झालं तरी आपण चुलत भाऊ आहोत ही वस्तुस्थिती मागे उरतेच. ते आहेतच आपले चुलत भाऊ. ते आपले शत्रू आहेत, कबूल आहे. पण तरीही त्यांच्याशी आपलं रक्ताचं नातं आहे. आमच्यात एकमेकात मैत्रीचे संबंध नसतील पण तिसऱ्या माणसाच्या विरोधात आपली एकजूट व्हायला हवी. आपण 100च्या विरोधात 5 जण आहोत पण आमच्या समान शत्रूच्या विरोधात आम्ही 105 जण आहोत.
गेली काही वर्ष आमच्या दुःखाला ते कारणीभूत आहेत हे मला मान्य आहे. ते पापी आहेत. वैभव दाखवून आपल्याला चिडवण्याच्या हेतून ते इथे आले आहेत. मला हे ठाऊक आहे. पण माझ्या प्रिय भीमा, आपली मदत मागण्यासाठी ते आले आहेत हे तू पाहिलं पाहिजेस. त्यांच्या बायका आणि इतर निष्पाप माणसं यांचा छळ होतो आहे. आपल्या कुटुंबाची कीर्ती पणाला लागली आहे. तू युद्धाला तयार हो. अर्जुन, नकुल, सहदेव यांना तुझ्यासोबत घे. ताबडतोब निघ. भीम संतापला. त्याचे डोळे रागाने लाल झाले. तो म्हणाला, माझ्या बंधू, तू हे काय करण्याचा प्रयत्न करतो आहेस? त्यांनी जे केलं आहे ते तू जरी सहजपणे विसरलास तरी मी विसरू शकत नाही. ते त्यांच्या पापांची फळं भोगत आहेत. हे आपण फार पूर्वीच करायला पाहिजे होतं. पण आता कुणीतरी दुसरा ते आपल्यासाठी करतो आहे. हा गंधर्व आपलं हित इच्छिणारा आहे असंच मी मानतो. आता तो आपला मित्र आहे. कृपा करून आम्हाला आमच्या दुष्ट चुलत भावांच्या मदतीला जायला सांगू नकोस. त्यांच्या कर्माची फळं ते भोगताहेत. मदतीसाठी हाका मारणाऱ्या दुर्योधनाचा आणि त्याच्या सोबतच्या इतरांचा आवाज दुरून ऐकू आला. सौजन्यशील उदात्त मनाचा युधिष्ठिर स्वतःला आवरू शकला नाही. आपल्या भावाकडे त्याने संतापून पाहिले आणि तो म्हणाला, तुला तुझी शरम नाही का वाटत? जे करायची शपथ तू घेतली आहेस ते तू दुसऱ्या कोणाला तरी करू देतो आहेस? तू ताबडतोब निघ आणि दुर्योधनाची सुटका कर. ते आपल्याकडे मदतीसाठी आले आहेत. ते आपल्याशी कसे वागले याविषयी बोलणं आपल्याला शोभत नाही. त्यांच्या नशिबात जे आलं आहे त्याला ते योग्य आहेत किंवा नाहीत याविषयी आपण बोलू नये. ज्याच्यावर जुलूम होतो आहे त्याचं संरक्षण करणं हे क्षत्रियाचं पहिलं कर्तव्य आहे हे तुला ठाऊक नाही काय? जो सूड तुला दुर्योधनावर घ्यायचा आहे तो तू तिसऱ्या माणसाकरवी घेता कामा नये. भीमा, तू आधी दुर्योधनाची सुटका कर. त्यानंतर जेव्हा वेळ येईल तेव्हा जे करायची इच्छा तू बाळगली आहेस ते तू करू शकतोस. अर्जुन, नकुल, सहदेव यांना बरोबर घेऊन दुर्योधनाच्या सुटकेसाठी जर तू गेला नाहीस तर मी जाईन. आपले चुलत भाऊ आणि त्यांच्या निष्पाप बायका यांच्यावर मी हे संकट येऊ देणार नाही. चूक त्यांची आहे याची मला खात्री आहे, पण तो मुद्दा वेगळा आहे. आपण आपलं कर्तव्य केलं पाहिजे. तू जायला तयार आहेस की नाही, का मी जाऊ? आपल्या भावाचे हे भावपूर्ण बोलणे ऐकून भीम शांत झाला. युधिष्ठिराला काय सांगायचे आहे ते त्याला कळले. आपण जे केलं पाहिजे ते दुसरा कोणीतरी करतो आहे हे वाक्य ऐकल्यावर भीमाला शरम वाटली. तो म्हणाला, बंधू, मी ताबडतोब जाऊन दुर्योधनाची सुटका करण्याचं वचन देतो. अर्जुन म्हणाला, गंधर्व दुर्योधनाची सुटका करतो हे मी पाहीन. त्यानंच जर सुटका केली नाही तर सगळ्या गंधर्वाचं रक्त ही पृथ्वी प्राशन करील. कौरवांना ज्या दिशेने नेलं होतं त्या दिशेने हे चौघे पांडव निघाले. कैदी घेऊन जाणारे गंधर्वाचे सैनिक त्यांना दिसले. पांडवांनी त्यांना रोखले आणि कैद्यांना सोडण्याची विनंती केली, पण ते ऐकेनात. ते म्हणाले, आमच्या धन्यानं या कैद्यांना आणण्याची आम्हाला आज्ञा केली आहे आणि ही आज्ञा आम्हाला पाळलीच पाहिजे. अर्जुन म्हणाला, विवेकाची भाषा तुम्हाला कळत नाही, तेव्हा तुमच्या बाबतीत मला सौजन्याचा त्याग करावा लागणार. मला दुसरा मार्गच दिसत नाही. मला तुमच्याशी युद्धच करावं लागणार. 4 जणांनी गंधर्वाच्या सैनिकांवर तीक्ष्ण बाण सोडायला सुरुवात केली. जोराचे युद्ध झाले. गंधर्व काही कमी प्रतीचे योद्धे नव्हते. दुर्योधन आणि त्याच्या परिवारातील निष्पाप स्त्रिया यांची सुटका करणे हे आपले तातडीचे कर्तव्य आहे याची जाणीव युधिष्ठिराच्या बोलण्याने बाकी पांडवांना झाली होती. दुर्योधनाची आता सुटका केल्यानंतर पुढे मग योग्य वेळ येताच ते स्वतः त्याच्याशी युद्ध करू शकले असते. युधिष्ठिराने अतिशय हुशारीने त्याच्या मर्मस्थानावर बोट ठेवले होते. आपल्या सैन्याची परिस्थिती पाहिल्यानंतर गंधर्वाचा प्रमुख युद्धात उतरला आणि लढू लागला. तो आकाशातून लढत होता. गदा आणि बाण यांचा मारा तो वरून करीत होता. अशा तऱ्हेची ही लढाई अर्जुन सहजपणे हाताळू शकत होता. गंधर्व भूमीवर उतरला आणि त्याने स्वतःची ओळख करून दिली. तो गंधर्व कोण हे कळले तेव्हा अर्जुन थक्क झाला. तो कुठला तरी एक गंधर्व नव्हता. अर्जुन त्याला चांगला ओळखत होता. अनेकदा ते एकत्र आले होते. तो अर्जुनाचा गुरु आणि प्रिय मित्र चित्रसेन गंधर्व होता. अर्जुन इंद्राच्या दरबारात असताना चित्रसेनाने त्याला नृत्य आणि संगीत शिकवले होते. त्याची ओळख पटताच अर्जुनाने आपले धनुष्य खाली टाकले आणि चित्रसेनाकडे धावत गेला. दोघा मित्रांनी एकमेकांना प्रेमाने आलिंगन दिले. अर्जुनाने चित्रसेनाकडे स्मित करून पाहिले आणि तो म्हणाला, माझ्या मित्रा, हा काय प्रकार आहे? आमच्या दुर्योधनाला आणि आमच्या परिवाराला कैद करून तू का घेऊन चालला आहेस? चित्रसेन म्हणाला, ती एक दीर्घ कथा आहे.
मी जे सांगतो आहे ते काळजीपूर्वक ऐक. आमचा दुर्योधन असा तू ज्याचा प्रेमानं उल्लेख केला आहेस, द्वैतवनात आला तो गायींची तपासणी करण्यासाठी नव्हे, तुम्ही दुःखात असलेले आनंदानं पाहण्यासाठी तो इथे आला. सदाचरणी युधिष्ठिराला वल्कल नेसलेला पाहायला तो इथे आला. शक्तिमान भीमाला रानातल्या वास्तव्यामुळे अशक्त आणि आजारी झालेला पाहण्यासाठी तो इथे आला. माद्रीचे देखणे पुत्र संन्याशासारखे दिसत असलेले अंगावर चिंध्यांचे कपडे असलेले पाहण्यासाठी तो इथे आला. द्रौपदीची दैना पाहून हसण्यासाठी तो इथे आला. पित्याच्या घरून नुकत्याच परतलेल्या आणि दुःखात असलेल्या अर्जुना, तुला अशा या दीन अवस्थेत पाहण्यासाठी तो इथे आला. अर्जुना, तुझा पिता इंद्र याला त्यांचे हेतू ठाऊक होते. त्यानं मला सांगितलं की पृथ्वीवर जा आणि दुर्योधनाबरोबर युद्ध करून त्याला कैद कर. त्याची सुटका करण्यासाठी अर्जुनाला आणि त्याच्या भावांना युधिष्ठिर पाठवील. अर्जुन हा तुझा मित्र आणि शिष्य आहे, हे सगळं तू अर्जुनाला सांगू शकतोस. पांडवांनी त्याची ही केलेली अशी सुटका त्याला धडा शिकवील. पांडवांचे उपकार घेतल्याच्या अपमानाखाली त्याला राहावं लागेल. तुझ्या पित्यानं मला अशी आज्ञा केली. आता या पाप्यांची मी सुटका करीन, पण त्यांना मी तुझ्या ताब्यात देणार नाही. तुला युधिष्ठिरानं पाठवलं आहे, या कैद्यांना मी त्याच्या ताब्यात देईन. तो याचं काय करायचे इच्छिल ते करील. ते सगळे युधिष्ठिराकडे गेले. त्याने चित्रसेन गंधर्वाच्या ताब्यातल्या सर्व कैद्यांची सुटका केली आणि तो म्हणाला, माझ्या प्रिय चित्रसेना, यांची सुटका केल्याबद्दल मी तुझा आभारी आहे. कैदेतून आमची सुटका कर अशी आमच्या चुलत भावानं आम्हाला विनंती केली असताना आम्ही त्याला तुझ्या कैदेत राहू दिलं, असा कलंक आता आमच्या नावाला लागणार नाही. याचं बंधन आता संपलं आहे. ते त्यांना हवं तिथं जाऊ शकतात. चित्रसेन गंधर्व लोकात परत गेला. युधिष्ठिराने दुर्योधनाकडे पाहिले. त्याच्या नजरेत सौजन्य आणि कीव होती, जराही द्वेष नव्हता. तो दुर्योधनाला म्हणाला, दुर्योधना, पुन्हा असं मूर्खासारखं वागू नकोस. द्वेषातून कधीही सुख मिळत नाही. आता तू तुझ्या राज्यात परत जा. तुला माझ्या शुभेच्छा आहेत. हा आपला प्रचंड अपमान झाल्यामुळे खाली मान घालून युधिष्ठिराच्या समोरून दुर्योधन निघून गेला. नमस्कार सर्वांना, मी आहे संगीता. आपण ऐकत आहोत कथारूप महाभारत. कथा आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपली पुढची कथा आहे प्रायोपवेशन. आपले सैन्य घेऊन दुर्योधन आपल्या राज्यात परतला. काही अंतर गेल्यानंतर त्याने आपले सैन्य हस्तिनापुरात परत पाठवले आणि तो एकटा मागे राहिला. तो चालत चालत तिथल्या एका एकांत स्थळी गेला. सगळ्या गोष्टींना विटलेला दुर्योधन तिथे एके ठिकाणी बसला. त्याचे काळाचे भान हरवले होते. त्याचे दुःख त्याच्या चेहऱ्यावर प्रतिबिंबित झाले होते. राहूचे ग्रहण लागलेल्या चंद्रासारखा तो दिसत होता. त्या एकांत स्थळी तो किती वेळ बसून होता याचे भान त्याला नव्हते. इतक्यात त्याला त्याच्या मागून राधेयाचा आवाज ऐकू आला. राधेय म्हणाला, तू गंधर्वाच्या सैन्याचा पराभव केलास, ही सुदैवाची गोष्ट आहे. आपण भेटू असं मला वाटत नव्हतं. माझ्यावर झालेल्या बाणांच्या वर्षावाला मी तोंड देऊ शकलो नाही. मी खूप प्रयत्न केला, पण माझ्या शक्तीबाहेरचं ते काम होतं. मयाच्या मदतीनं तो लढत होता. रणांगण सोडणं मला भाग पडलं. मी काही करू शकलो नाही. तुझ्यासारखा दुसरा कोणी नाही. तू जे केलंस ते मी करू शकलो नाही. तू त्यांना त्यांच्या राज्यात परतून लावलंस. मी तुझं अभिनंदन करतो. बिचारा दुर्दैवी दुर्योधन अभिनंदनाचे हे बोलणे फार वेळ सहन करू शकला नाही. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याच्या आवाजात वेदना दाटून आली. तो राधेयाला म्हणाला, माझ्या प्रिय मित्रा, तुला काहीच माहीत नाही असं मला दिसतं आहे. गंधर्वाच्या सैन्याचा मी पराभव केला असं तुला वाटतं आहे? मी नाही, माझा मामा नाही, माझे भाऊ नाही, आम्ही कोणीच त्यांना तोंड देऊ शकलो नाही. आमचा पूर्ण पराभव झाला. जे घडले होते ते सगळे दुर्योधनाने राधेयाला सांगितले. अर्जुनाने गंधर्वाला तू आमच्या दुर्योधनाची आणि त्याच्या सोबत असलेल्या स्त्री परिवाराची सुटका केली पाहिजेस असे सांगितले, याची माहिती दिली. दुर्योधन पुढे म्हणाला, हा गंधर्व अर्जुनाचा मित्र आहे. त्याचं नाव चित्रसेन असं आहे. त्यानं पांडवांना आमच्या सर्व योजनांची माहिती दिली. आम्ही कोणत्या हेतूनं द्वैतवनात आलो हेही त्यानं त्यांना सांगितलं. मला हे सगळं फार भीतीदायक वाटलं. मला असं वाटतं की मला शिक्षा करण्यासाठी इंद्राने या गंधर्वाला पाठवलं आहे. आम्ही इथं कोणत्या हेतूनं आलो हे त्यानं पांडवांना सांगितल्याचं मला कळलं. तेव्हा मला माझी शरम वाटली. पृथ्वी दुभंग व्हावी आणि तिनं मला गिळून टाकावं अशी मी प्रार्थना केली. आम्हाला युधिष्ठिराच्या समोर नेलं गेलं. आमचं काय करायचं हे त्याच्यावर सोपवण्यात आलं. राधेया, याच्याहून अपमानकारक असं काही असू शकतं?
असं तुला वाटतं काय? त्याच्यावर अन्याय केला, त्याच्यासमोर न्याय मिळावा म्हणून उभं राहावं, याहून दुःखदायक दुसरं काही असू शकेल काय? माझे सगळे भाऊ, आमच्या बायका, आम्ही सगळे हातपाय बांधलेल्या अवस्थेत आमच्या कट्टर शत्रूसमोर उभं होतो आणि आमच्या या शत्रूनं आम्हाला क्षमा केली होती. युद्धात त्यांचा पराभव करण्याची मी आशा बाळगली होती आणि पराभव करणं जर शक्य झालं नाही तर मी युद्धात मरण पत्करणार होतो. जो माणूस युद्धात मरण पत्करतो तो स्वर्गात जातो. रणांगणावर मरण येणं हा माझा गौरव होता. राधेया, सर्वात दुःखदायक काय घडलं ते ऐक. युधिष्ठिरानं त्याच्या सौजन्यशील नजरेनं माझ्याकडं पाहिलं आणि स्मित केलं. तो मला म्हणाला, दुर्योधना, असा मूर्खपणा पुन्हा करू नको. द्वेषातून कधीही सुख निर्माण होत नाही. तू तुझ्या राज्यात परत जा. माझ्या तुला शुभेच्छा आहेत. राधेया, ऐकलंस ना? युधिष्ठिरानं मला शुभेच्छा दिल्या. या घटनेनंतर मला तोंड दाखवायला जागा उरली नाही. आता मी एक गोष्ट पक्की ठरवली आहे. माझा प्राण या देहातून निघून जाईपर्यंत मी इथून हलणार नाही. मी अन्न पाण्याशिवाय राहीन अशा तऱ्हेनं माझा जीव द्यायचा मी ठरवला आहे. माझा सगळा परिवार घेऊन तू हस्तिनापुरात जा. मी त्या नगरात येणार नाही. आजपर्यंत मी माझ्या शत्रूंच्या मस्तकावर पाय ठेवून चाललो. शत्रूंच्या छातीवर मी नाचलो. आता माझ्याच दोषाचा माझा नाश केला. मी त्यांच्याशी कसा बोलू? माझं भाग्य आणि माझं राज्य यांच्या जोरावर आज मी गर्विष्ठपणे उद्धटपणे वागलो आणि आता माझ्या मूर्खपणामुळे, माझ्या गर्विष्ठपणामुळे मी स्वतःला या दशेला घेऊन आलो. आता या जागेवर मी उपोषण करून मरेन, हा एकच मार्ग आहे. शत्रूच्या दयेमुळे माझं मला जीवन परत मिळालं आहे. असं जीवन मी जगू कसा शकेन? हा भयानक अपमान माझ्या वाटेला आला आहे. आजवर मी माझी प्रतिष्ठा गर्वानं जपत आलो. पांडव आता माझ्याकडे बघून हसतील. मला ते सहन होणार नाही. मी मरण पत्करीन, तोच एक मार्ग आहे. याच वेळी दुःशासन तिथे आला. राजा दुर्योधन दुःशासनाला म्हणाला, दुःशासना, मी काय सांगतो ते ऐक. मी आता नसेन तेव्हा तू राजा हो. राधे आणि शकुनी यांच्या मदतीने तू राज्य कर. तू सर्वार्थानं राजा हो. तू अपराध्याला शिक्षा करशील तेव्हा न्याय आणि करुणा यांचा मिलाप झाला पाहिजे. तू हे सर्व विदुर काकांकडून शिकून घे. ते उत्तम शिक्षक आहेत. दुर्योधन राधेयाकडे आला आणि त्याने त्याला प्रेमाने आलिंगन दिले. तो राधेयाला म्हणाला, या राज्यात तुझ्याबरोबर सहभागी होण्याची आशा मी बाळगली होती, पण ते सगळं स्वप्न होतं. आता जे घडलं आहे ते वास्तव आहे. दुःशासनाने दुर्योधनाचे पाय धरले. अश्रूंनी त्याचे डोळे भरून गेले होते. तो दुर्योधनाला जाऊ देईना. तो म्हणाला, माझ्या बंधू, तू ही कसली चूक करतो आहेस? काय म्हणून तू मरण पत्करणार आहेस? तू मला हे काय करायला सांगतो आहेस? आकाश पृथ्वीवर कोसळो किंवा सूर्य त्याच्या कक्षेतून ढळो, तू मला सांगतो आहेस तसं मी मुळीच करणार नाही. मी असं होऊ देणार नाही. तू मरण पत्करणार आणि मी राजा होणार? महाराज, हेच का आपलं माझ्यावरचं प्रेम? पांडवांप्रमाणेच आम्हा कौरव बांधवातही प्रेमाचा अनुबंध आहे. आम्ही तुझा गौरव करतो. तू आमचं सर्वस्व आहेस. तू आम्हाला सोडून जायचं ठरवलंस तर आमच्यापैकी कोणी जगू शकेल काय? कृपा करून आमच्याशी असं वागू नकोस. दुर्योधन एखाद्या लहान मुलासारखा मोठ्याने रडू लागला. त्याचे दुःख असह्य होते. राधेय त्याला म्हणाला, इथं दुःख करण्यासारखं काहीही नाही. आम्ही केलेली ही पोरकट मस्करी होती. आम्हाला वाटलं होतं तशी ती यशस्वी झाली नाही. आपण ती विसरून जायला हवी. पांडव मोठ्या मनाचे आहेत हे आपल्याला पूर्वीपासूनच ठाऊक होतं. पांडवांनी आपलं कर्तव्य केलं, कारण ज्याच्यावर अन्याय होतो आहे त्याला मदत करणं हे क्षत्रियाचं कर्तव्य आहे. ही एक दुर्दैवी घटना होती. तू आता आपलं मन घट्ट केलं पाहिजेस. तुला हळवं राहून चालणार नाही. असा हा टोकाचा निर्णय घेऊन तू आम्हाला दुखावता कामा नये. हा विचार सोडून दे आणि परत हस्तिनापूरला ये. अशी दुर्घटना जर झाली तर आमच्यापैकी कोणी जगू शकेल काय? दुर्योधनाला जर मरण आलं तर आम्ही या जगात जगण्यासारखं काय उरेल? नाही, काहीही उरणार नाही. तू राज्यात परत चल आणि न्यायानं, प्रेमानं राज्य कर. माझं ऐक, आम्ही तुझ्याशिवाय जगू शकत नाही. तू आमच्याबरोबर राज्यात परत चल. तू जर परतला नाहीस तर मी परत जाईन असं तुला वाटतं काय? मी तुझ्या पायाशी बसून राहीन. जोपर्यंत तू जिवंत आहेस तोपर्यंत मी जिवंत राहीन. त्याहून अधिक एक क्षणही मी जिवंत राहणार नाही. एव्हाना शकुनी तिथे हजर झाले होते. करमणूक झाल्याचे स्मित करीत ते दुर्योधनाकडे पाहत होते. ते दुर्योधनाला म्हणाले,
राधेय आणि दुःशासन यांनी तुला जे सांगितलं ते सगळं तू ऐकलं आहेस. असल्या क्षुल्लक गोष्टीला तू इतकं महत्त्व द्यावंस हे बरोबर नाही. आत्महत्या करणं क्षत्रियाला शोभत नाही. मी तुझ्यासाठी जिंकलेलं राज्य आणि संपत्ती तू घालवून बसतो आहेस. तुझं दुःख नेभळ आहे. यातनांच्या अनुभवानं त्याला परिपक्वता आलेली नाही. उदार हृदयी पांडवांच्या मोठेपणाला तू तुझ्या दुःखाचं गालबोट लावू नकोस. तुझ्या सज्जन चुलत भावांशी तुझं वागणं दुष्टपणाचं होतं अशीच तुझी खात्री पटली असेल तर तू त्यांच्यापेक्षाही उदारपणे वागून त्यांच्या औदार्याची परतफेड करू शकतोस. तुझ्या कीर्तीला कलंक लागला असं जर का तुला वाटत असेल तर कुंतीच्या पुत्रांना त्यांचं राज्य परत देऊन हा कलंक तू पुसून टाकू शकतोस. तू जर असं केलंस तर तिन्ही लोकात तुझ्या नावाचा महिमा गाजेल. पांडवांशी मैत्री कर. युधिष्ठिरानं आपल्या भावासारखं तुला वागवलं. तू त्याच्याशी तसाच वागू शकतोस. तू असं का करीत नाहीस? असं वागणं हेच योग्य ठरेल. पण असं वागण्याऐवजी रागावल्यावर रडका चेहरा करून बसणाऱ्या मुलासारखा वागतो आहेस. मूर्खपणा करू नकोस. तू स्वतः जिवंत असशील तरच तू तुझ्या शत्रूंना ठार करू शकशील. मूर्खपणाचे विचार सोडून दे. दुर्योधन कुणाचेच ऐकेना. मला एकटा सोडा असेच त्याने सर्वांना सांगितले. त्याने कुश गवत भूमीवर पसरवलं आणि ध्यान करण्यासाठी तो त्यावर बसला. त्याचा सर्व लवाजमा आणि परिवार त्याच्यापासून काही दूर अंतरावर गेला आणि तिथे त्यांनी आपला मुक्काम ठेवला. दुर्योधनाने सगळी रात्र कुश गवतावर बसून काढली. एकटा असताना आपली समाधी लागली आहे असेच त्याला वाटले. कदाचित त्याच्या धूर्त दुष्ट मनाने त्याच्याशी संवाद साधला असावा. त्याचा पश्चाताप ओसरत होता. कोणीतरी त्याच्याशी बोलतो आहे असे त्याला वाटले. तो ऐकू लागला. तू पृथ्वीवर राज्य करशील. कशासाठी तू मरण स्वीकारतोस? राधेय, दुःशासन, द्रोण आणि अश्वत्थामा हे तुझ्या बाजूने लढण्यासाठी उभे आहेत. तुला मदत करणारे अनेक मित्र आहेत. पांडवांना किंवा त्यांच्या औदार्याला घाबरण्याचं तुला काय कारण आहे? तू त्यांना सहज ठार करू शकतोस.